नमस्कार कास्तकार बांधवांनो, शेती मित्र या नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। सर्व कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की नजीकच्या भविष्यात आता चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करणार। हो मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की नजीकच्या भविष्यात चीन आता भारताकडून दुप्पट सोयाबीन आयात करणार। मग नजीकच्या भविष्यात चीन भारताकडून दुप्पट सोयाबीन आयात करणार, याचा सोयाबीनच्या दरावरती देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कशा पद्धतीने परिणाम होणार, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर एकदा व्हिडिओस लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की नजीकच्या भविष्यात आता देशांतर्गत बाजारातून चीनला सोयाबीन निर्यात ही दुप्पट होणार। होय कास्तकार बांधवांनो, नजीकच्या भविष्यात चीन भारताकडून दुप्पट सोयाबीन आयात करणार। मग नजीकच्या भविष्यात चीन भारताकडून दुप्पट सोयाबीन आयात करणार, याचा नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होणार, याच्यामुळे सोयाबीनचा बाजार नजीकच्या भविष्यात किती वाढणार, चला या प्रत्येक प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर। तर बघा कास्तकार बांधवांनो, सर्वात प्रथम एक मुद्दा लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण 100 किलो सोयाबीन घेतो त्याच्यातून क्रशिंग केल्यानंतर 18 किलोच्या आसपास हळद तेल आणि 80-82 किलो पेंड निर्माण होते। म्हणजे जोपर्यंत पेंड ही मोठ्या प्रमाणात विकल्या जाणार नाही तोपर्यंत बाजार भाव जो आहे तो जशाच तसा राहणार। पण एक गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीन विक्री जर मोठ्या प्रमाणात वाढली तर याच्यामुळे सोयाबीनचा बाजार भाव वाढल्याशिवाय राहत नाही। सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन सोया तेल आयातक देश आहे। पण जगामध्ये जो टॅरिफ वॉरचा मुद्दा गाजतोय याच्यामुळे चीनला आता मोठ्या प्रमाणात बाहेरून सोया तेल आणि सोयाबीन आयात करत असताना अडचणींचा सामना करावा लागतोय। मग अशा परिस्थितीमध्ये चीनने एक पर्याय शोधून काढलाय की भारत हा त्याच्यापासून सर्वात जवळचा देश। भारतामध्ये सोयाबीनचा साठा मोठ्या प्रमाणात आहे। भारताकडून सोयाबीन आयात करत असताना वाहतुकीचा, विम्याचा खर्च कमी, मेंटेनन्सचा खर्च कमी, याच्यामुळे आता चीन मोठ्या प्रमाणात भारताकडून भविष्यात सोयाबीन आयात करणार। जसजशी चीनची सोयाबीन आयात वाढणार याचा थेट सरळ स्पष्ट फायदा देशातील सोयाबीनच्या बाजार भावाला मिळताना दिसणार। याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जसजशी सोयाबीन निर्यात चीनकडे वळणार तसा तसा बाजार भावाला आधार मिळणार। या परिस्थितीमध्ये सुरुवातीला बाजार भाव 4000 पर आणि चीनची सोयाबीन आयात जर दुप्पट झाली आणि बाजार भाव त्यामुळे 4300 पर्यंत नजीकच्या भविष्यात पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको। पण चीन आयात किती करणार याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हा पुणे कळीचा मुद्दा आहे। मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांना मी एवढाच सल्ला देऊ इच्छितो, चीनमुळे बाजार भाव हे वाढायला लागणार, पण किती काळ टिकणार हे कोणालाच माहित नाही। मग अशा परिस्थितीत एकच काम करायचं, आपल्याला 4000च्या वर बाजार भाव मिळायला लागला तिथे बिनधास्त विक्री करून टाकायची, ओरिजिनल पावती घ्यायची, म्हणजे सरकारला आपली कीव आली, जीव वाचवण्याचा कास्तकार बांधवाचा प्रयत्न केला आणि भावांतर योजना लागू केली तर या ओरिजिनल पावतीचा तिथं होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजार भाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडलाच असणार लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो।
तर कास्तकार बांधवा, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदय लाड आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।